आज आपण एकत्रित जमलो आहोत। आज आपल्या या गावामध्ये संतांची मांदियाळी जमा झाली होती। आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलभूषण नागराज बाबाजी उपाख्यात्याबाई यांची मिरवणूक शोभायात्रा अगदी वाजत गाजत गावातल्या मंदिरापासून या दत्त मंदिरापर्यंत आलेली आहे। आपण त्यांचं स्वागत केलं। गेल्या 5 दिवसापासून आजचा 6वा दिवस आणि उद्या आनंदाचा दिवस, उद्या काला। म्हणून खरं पाहता सप्ताहामध्ये शेवटचा दिवस आनंदाचा जावा यासाठी केला होता अट्टहास, दिस शेवटचा गोड व्हावा म्हणून शेवटच्या दिवशी काला ठेवला जातो। आणि त्या काल्यामध्ये खरं तर भैरवी सोडून सगळंच गायलं जातं। आलं का लक्षात? म्हणजे दुःखी सूर करुण सूर आणल्या जात नाही उद्या। आज त्याचा समारोप, आज आपल्याला श्रीमद भागवत कथा आपल्याला समारोपाकडे वळायचं आहे। भगवान गोपाल कृष्णाचा काल आपण संसार बघितला, 16,108 स्त्रियांचा। आनंद वाटला। संसार कसा असावा नाही का? खरं तर त्याला संसार म्हणताच येणार नाही, नाही का? सगळं भक्तिमय वातावरण, सगळ्याची कमांडर असलेली रुक्मिणी देवी, नाही का? म्हणजे भक्तीचा प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवंत झरा। परंतु भगवंताला अजून अनेक कामं करायची आहेत। म्हणून द्वारकेची व्यवस्था नीट लावून भगवंत मध्य भारतामध्ये आलेले आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये पांडवाकडे भगवंताच्या 2-3 चक्रा झालेल्या आहेत। द्रौपदीच्या स्वयंवराच्या प्रसंगी पांडवांची आणि भगवंताची भेट झालेली आहे। भगवान गोपाल कृष्णाच्या साक्षीनं द्रौपदीचं स्वयंवर लागलेलं आहे। अर्जुनानं मत्स्याचा डोळा भेदून, म्हणजे खाली पाहून वरी बाण मारून मत्स्याचा डोळा भेदला आणि द्रौपदीला जिंकलं। तुंबळ युद्ध झालं तिथे। त्या युद्धामध्ये किती लोक आले होते, वेगवेगळ्या प्रकारची, जरासंध, वक्रदंत, शिशुपाल, दुर्योधन, कर्ण, 5 पांडव, भगवान गोपाल कृष्ण, एका शैल्य, महारथी कीचक, अनेक महायोद्धे तिथे आलेले होते। द्रुपद राजानं स्पेशल भगवंताच्या साक्षीनं ते स्वयंवर ठरवलं होतं। स्वयंवराला आलेले अनेक वीर महावीर मंडपामध्ये यायचे। तिथे धनुष्यबाण ठेवलेला होता। तो धनुष्यबाण उचलायचा, त्याच्यावर प्रत्यंचा चढवायची आणि मग खाली उकळत्या तेलामध्ये बघायचं आणि वरीबाण मारायचं। काम कठीण होतं। अत्यंत बिकट अवस्थेमधलं काम होतं। प्रत्येक वीर महावीर येत होते, ते धनुष्य उचलत होते। उचलता उचलता खाली पडत होते। वक्रदंत, आजच्या भाषेत जर सांगायचं, वय वर्ष 65, जरासंध वय वर्ष 70-72,
मला सांगा यांचं वय आहे का आता लग्न करण्याचं? पण नटून तटून दाड्या घोटून त्या स्वयंवरामध्ये आलेली आहे द्रौपदीला जिंकण्यासाठी. द्रौपदी म्हणजे स्वांग सुगंधा. तिच्या अंगाला सुगंधित असा वास येत होता, सुवास. अत्यंत देखणी लावण्यवती असलेली द्रौपदी, कारण ती याज्ञसेनी होती. यज्ञामध्ये तिचा जन्म झालेला. तो महाभारताचा सगळा प्रसंग आहे म्हणून तिकडे मी वळत नाही. तिचा भाऊ दृष्टद्युम्न आणि द्रौपदी यज्ञातून जन्माला आलेली, अत्यंत पवित्र, अत्यंत सुंदर, अत्यंत देखणी, भक्तिशील भगवंताची बहीण म्हणून भागवतामध्ये महाभारतामध्ये तिचं वर्णन केलं जातं. भगवान गोपाल कृष्ण बसलेले आहेत. एक एक योद्धा येतो आहे, धनुष्य उचलतो आहे. दुर्योधन आला, धनुष्य उचलायला लागला. उचलता उचलता धनुष्य उचलेना, कसं तरी ताकदीने त्याने धनुष्य उचलला. उचलल्या उचलल्या धनुष्य छातीपर्यंत आणला, पण ते वजन एवढं झालं की तो धनुष्य छातीवर घेऊन दुर्योधन खाली पडला. 10-12 योद्धे धावले, पैलवान धावले. त्यांनी ताकदीनं मोठ्या तो धनुष्य उचलून, मोठा मंच होता त्या मंचावरती परत ठेवला. लोक हसायला लागले. काही लोक म्हणले होत नाही तर काय जाऊ. अरे द्रौपदी जिंकणं सोप्याचं काम आहे का म्हणले. त्याला जीवाचं नाव शिवा ठेवणारा लागतो म्हटले. कोणाचंही काम नाही आहे. कर्ण आला, त्याने त्या धनुष्याला वंदन केलं आणि एका हातामध्ये धनुष्य तोलला, उचलला, प्रत्यांच्या चढवणार. इतक्या द्रौपदीने भगवान गोपाल कृष्णाकडे बघितलं. सगळ्यांचं लक्ष द्रौपदीकडे होतं आणि भगवान गोपाल कृष्णाकडे होतं. आता दोघांना बोलायचंय, संवाद करायचाय, पण संवाद लोकांना कळला नाही पाहिजे. काय करायला पाहिजे? भगवान गोपाल कृष्णाने आपल्या श्रीचरणाचा अंगठा आहे असा हलवला. नाही, याला माळ घालायची नाही. आता द्रौपदीने म्हणायला पाहिजे तर नाही, मी याला माळ घालणार नाही, मला हा पसंत नाही. इथपर्यंत ठीक होतं. परंतु ती जास्तच बोलली. मी सूतपुत्राला माळ घालणार नाही, मी कर्णाला माळ घालणार नाही, मी कर्णाला माळ घालणार नाही, हे ठीक होतं. पण मी सूतपुत्राला माळ घालणार नाही, हे मात्र जास्त झालं. ते भगवंताला नाही आवडलं, पण शब्द बांध निघून गेला होता. आता काय करणार? कर्णाने तसाच धनुष्य ठेवून दिला. धनुष्याला हात जोडले आणि चरपटत बाहेर निघून गेला. कोणीच धनुष्य उचलायला तयार नाही. आणि त्यावेळेला राजाने सांगितलं की या पूर्ण पंचक्रोशीमध्ये, या पूर्ण भारतवर्षामध्ये, संपूर्ण भारतामध्ये कुणी असा बलाढ्य राजा नाही का, कुणी शूरवीर नाही का जो धनुष्य उचलेल आणि आपला पराक्रम दाखवेल? ब्राह्मणाच्या वेशामध्ये तिथे पांडव आलेले. त्याने सांगितलं आता राजे महाराजे कुणी उचलत नाहीत तर ब्राह्मणाने उचलून दाखवावं. अर्जुन पुढे आला, धनुष्य उचलला, प्रत्यंच्या चढवली, खाली बघितलं, वरी बाण सोडला, मच्छाचा डोळा भेदला आणि द्रौपदीने अर्जुनाच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. पर्णकुटीमध्ये राहणारे पांडव लाक्षागृहातून वाचून भगवंतानं त्यांना इकडे पांचाल नगरामध्ये आणलेलं होतं. आणि तिथून पांडवांची भगवान गोपाल कृष्णाची भेट झाली आणि भगवंत अर्जुनाचे मित्र बनले. द्रौपदीला जिंकून जेव्हा नेलेला आहे, 5 पांडव गेले. कुंती माता पर्णकुटीमध्ये आहे. बाहेरून आवाज दिला, आई आम्ही एक वस्तू आणली बघ.
आईला असं वाटलं हे बाहेर कुठं शिकारीला गेले असतील, काही खायची वस्तू आणली असतील, काही फळं असतील किंवा काही असतील. अरे बाबा 5 भाऊ वाटून खा. केवढी पंचायत आहे. अगं आई बाहेर तर ये. कुंती माता बाहेर आली, बघते तर एक सौंदर्यवती खाली मान घालून उभी आहे. तिला यांनी जिंकून आणलेलं आहे. आता आईचा शब्द कसा टाळायचा. भगवंताची आराधना केली. भगवंत तिथे हजर झाले. भगवंताला हे प्रकरण माहीत होतं असं होणार आहे म्हणून. भगवंत युधिष्ठिराला म्हणतात, युधिष्ठिरा स्त्री म्हणजे वस्तू आहे होय. तो म्हणतो एक वस्तू आणली म्हणून आईला. आणि कुंतीला म्हणतात, आत्या तू तरी बघायचं ना काय आहे नेमकं. आणि मग द्रौपदीच्या दिवसांची वाटणी झालेली आहे. 5 पांडवासोबत त्यांचं लग्न लागलेलं आहे. आणि विधिवत एकासोबत प्रपंच झाल्यानंतर, पुत्र झाल्यानंतर मग ती दुसऱ्या सोबत प्रपंच करण्या अगोदर यज्ञामध्ये प्रवेश करत होती असं वर्णन आहे. आणि मग दुसऱ्या पांडवासोबत तिचा प्रपंच सुरू व्हायचा. त्यावेळेला ज्याच्या सोबत तिचा प्रपंच सुरू आहे त्या व्यतिरिक्त 4 भाऊ तिला आईसारखं समजायचे. अशा प्रकारे नियम भगवंतांनी घालून दिले. आणि पांडवासोबत श्रीकृष्ण भगवंताचं सख्यत्व जे सुरू झालं ते पांडवाचा पाठीराखा म्हणून भगवंत प्रसिद्ध झालेले आहे. मध्य भारतामध्ये येऊन भगवंतांनी विचार केला की दुष्टांचं निर्दालन करायचंय, सज्जनांचं रक्षण करायचंय, साधुजनांचं रक्षण करायचंय, धर्माची स्थापना करायची आहे, तर कुणीतरी बलाढ्य ताकदीचे एक जीवाचे असे पाहिजेत. कोणीच दिसतं नाही भगवंताला. पण पांडवाकडे बघितलं, त्यांच्या लक्षात आलं हे एका जीवाचे आहेत. एकाने सांगितलं की 4 जण ऐकतात. एकानं सांगितलं की 4 जण आज्ञा पाळतात. बस म्हटलं यांचा उपयोग आपण युद्धासाठी करायचंय, धर्मस्थापनेसाठी करायचा आहे. हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. पांडवांना विजय मिळवून देणे यासाठी भगवंतांनी लढाई केली नाही. लक्षात ठेवा, तो एक भाग आहे त्यातला. धर्माची स्थापना हे महत्वाचा उद्देश आहे भगवंताचा. आणि मग त्यावेळेस जे जे आडवे आले त्यांना भगवंतांनी आडवं केलं. जे जे भगवंताला सरळ शरण आले ते भगवंतांनी स्वीकार केले. या पांडवांच्या सोबत भगवंत राहतायत, पांडवांचं रक्षण करतायत. जशी आणि ज्या ठिकाणी भगवंत नाहीत त्या ठिकाणी पांडवावर संकट आली. लक्षात ठेवा, आपलं असंच आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या खिशात विशेष घेऊन बाहेर जात जा. मुखात नामस्मरण असू द्या, विशेष खिशामध्ये असू द्या. तुम्ही चाललात ना कुठे, विशेष तुमच्या जवळ असू द्या, खिशामध्ये असू द्या, काहीच अडचण नाही. ज्या दिवशी तुम्ही विशेष विसरलात त्या दिवशी तुम्हाला नक्की हुरहुर वाटेल आणि कुठलं तरी संकट येते का अशी भीती वाटेल. पण ज्या वेळेस तुमच्या खिशामध्ये विशेष असेल त्यावेळेस तुम्ही निर्धोकपणे तो प्रवास करू शकता आणि तुम्ही अगदी निवांत तुम्ही राहू शकता. लक्षात ठेवा, एक संबंधित पाषाण भगवंताचा पवित्र पाषाण, तो जरी आमच्या सोबत असला तरी सुद्धा आमच्यामध्ये असं एक सामर्थ्य येतं, असं एक धैर्य येतं, असा एक आधार आम्हाला वाटतो की देवाचा संबंधित पाषाण माझ्याजवळ आहे, मला कोणाची भीती नाही आहे, मला कोणाची भीती नाही. आणि मग देव जर प्रत्यक्षात आमच्या सोबत असतील तर देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा
हीच माझी सत्यवाचा. भगवंत आपलासा आपण केला पाहिजे. संतांनी सुंदर वर्णन केलं, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सौख्य नाही. जीवाला सुख नाही आहे, भगवंत आपलासा करून घेतला तरच जीवाला सुख आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून भगवंताची भक्ती करायची, त्या श्रीकृष्णाची, जशी कुंतीने केली, जशी उद्धवाने केली, जशी पांडवांनी केली. लक्षात ठेवा, जो भगवंताला शरण गेला, मी तर तुम्हाला म्हटलं, जो भगवंताला सरळ सरळ गेला शरण, भगवंतानी त्याचं मरण तारलेलं आहे एका अर्थानं. लक्षात ठेवा. आणि जो भगवंताला आडवा आला, भगवंताने त्याला आडवच केलंय. कोणी असो तो, कोणी असो. आणि पांडवाच्या पाठीमागे भगवंत आहेत, कौरवाच्या पाठीमागे नाहीये. का नाही वा असं का? देवाला असं काय आजा तुझा भाव कशासाठी? हाच तर प्रश्न विचारला दुर्योधनाने. जेव्हा मध्यस्थी करण्यासाठी भगवान गोपाल कृष्ण हस्तिनापूरला जातात, द्यूत क्रीडा झाली. खर तर महाभारताला, आपल्या भारतवर्षाला द्यूत क्रीडा म्हणजे सगळ्यात मोठा लागलेला कलंक आहे. आपल्या इतिहासाची ती जी पानं आहेत ना, कलंकित पानं आहेत. द्रौपदी वस्त्रहरण कलंकित पान आहे. त्याची आठवणही करू वाटत नाही. पण घडलं ते प्रकरण, आणि याच महाभारतामध्ये घडलेलं, याच भारतामध्ये घडलेलं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, हव्यासापोटी, पुत्रमोहापोटी, कुठल्या तरी गोष्टीमध्ये दबेल असलेली माणसं द्रौपदीला त्या काळात मदत करू शकली नाही. भीष्म पितामह नाही मदत केली, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, महारथी, पण त्या ठिकाणी कोणीच द्रौपदीचा नाही आहे. द्यूत क्रीडेमध्ये हारलेले सगळे पांडव स्वतःला डावावर लावतात, आणि शेवटी काही शिल्लक नाही. तेव्हा कर्ण म्हणतो, ती घमंडी द्रौपदी आहे, तिला लाव. खूप मोठं चुकलं. स्त्रियांचा अपमान कृष्णाला सहन नाही होत. मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. द्रौपदी, तिलाही डावावर लावलं, आणि नको तेच घडलं. एक वस्त्र असताना, रजस्वला असताना तिला भर सभेत ओढून आणलं. भारताची इज्जत, हस्तिनापूरचा सन्मान. बरं, 5 पांडवांची पत्नी, द्रुपद राजाची कन्या, धृतराष्ट्राची स्नुषा सून, इतक्या मोठ्या राजस्त्रियेचं जर असं व्हावं, तेरी राहत तेरी जवाया. पर तूने जन्म लिया, पूरा कर दे, पूरा कर दे आज वचन वो गीता में जो तुमने दिया, गीता में जो तुमने दिया. कोई नहीं
भगवंताचं ध्यान करते, भगवंताला हात जोडले. प्रभू, तुझी भगिनी, तुझी सखी द्रौपदी, हिची इज्जत पणाला लागते. भगवंता, या जीवनामध्ये कुणीच कुणाचं नाहीये, तूच माझा कैवारी आहेस. धावते बाबा. आणि भगवंत तुम्हाला सांगतो किती वेळामध्ये आलेले आहेत. दातामध्ये तिनं तो पदर धरलेला होता, हात जोडले होते. हात जोडण्यासाठी पदर मोकळा राहू नये म्हणून तो दातामध्ये पकडलेला होता, हात जोडलेले. जेव्हा भगवंताचा धावा करते, मुखानं नामचिंतन करायला लागते आणि कन्हैया असं म्हणते, बघ तुझी कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला, दीनानाथ ब्रीद सांभाळे आपुले, नको पाहो केले पाप पुण्य. हे भगवंता, माझं काही पाप असेल तर ते पाप पुण्य केलेलं काही बघू नको, तू धावते बाबा आणि या संकटातून तुझ्या द्रौपदीला वाचव. दातातला पदर भगवंताचा धावा करत असताना तो हनुवटीपर्यंत आला, गळ्याच्या खाली सुद्धा उतरला नाही. इतक्या वेळेत भगवंत आलेले, इतक्या वेळ, इतक्या कमी वेळेमध्ये, हो इतक्या कमी वेळेमध्ये तो येतो. भगवंत जवळ असतो, लक्षात ठेवा, फार दूर नसतो. आपली आर्त, आपली आवड, आपली हाक त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे खूप मोठ्यानं ओरडावं लागतं का, खूप मोठ्यानं धावा करावा लागतो का, नाही, त्याची गरज नाही. अंतकरणपूर्वक धावावं लागतं, अंतकरणपूर्वक बोलवावं लागतं. स्वामी चक्रधर महाराज उत्तरापंथे गेल्यानंतर डोमेग्रामला तीर्थ करत करत नागदेव आचार्य तिथे पोहोचलेले आहेत. आणि तिथे गेल्यानंतर नागदेव आचार्याला देवाची आठवण आली, गोसावी यांची, आणि सिन्नस्थळीवर त्यांनी सुपारी ठेवली, डोकं ठेवलं आणि भगवंताला तक्रार केली, प्रभो मला सोडून गेलास का, गेलास रे बाबा. चाटे भेटले तेव्हा चाट्यांना म्हणालास अम्मा विनते जियाले. तेव्हा हे जगणं म्हणजे काही जगणं आहे का, ये जीना भी कोई जीना है. तुझवीन स्वामी राया, हे दुःख सांगू कोना, तुझवीन स्वामी राया, हे दुःख सांगू कोना. जाऊ कुठे कळे, जाऊ कुठे कळे, हृदयाशी टाव द्यावा, तुझवीन स्वामी राया, हे दुःख सांगू कोना, तुझवीन स्वामी राया, हे दुःख सांगू कोना. भगवंताची आठवण करतात, देवाला प्रार्थना करतात, प्रभू चाट्यांना म्हणालास अम्मा विनते जी आले. देवा, पानकेडीच्या डोंगरात पडलो होतो ना तुझं नामचिंतन करत, का पाठवलंस रुपाईला.
हे जगणं जगणं आहे का? वरून तू म्हणतोस देवा आम्हाला जगावं वाटतं का तुझ्या वांचून? तक्रार करतायत, कुणीच नाही, एकटे आहेत. आणि तितक्यामध्ये शिन्नस्थळी प्रकाशली, प्रकाशमय झाली आणि तिथे भगवंताचं दर्शन झालं. वानरिया आवाज आला, डोळे उघडले, इकडे तिकडे बघितलं. अरे इकडे तिकडे काय पाहता, माझ्याकडे बघा. समोर पाहिलं, हे भगवंता तुम्ही का बोलवलंस? अरे हाकेच्या अंतरावर आहे मी तुला सांगितलं नव्हतं? आता तुम्हा नव्या संबंध म्हणून का बोलवलंस? देवाला बोलवण्यासाठी अंतःकरण शुद्ध लागतं, दुसरं काहीच लागत नाही. लक्षात ठेवा. कौन कहता है भगवान आते नहीं? अरे कौन कहता है भगवान आते नहीं? हम द्रौपदी की तरह बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं? कौन कहता है भगवान खाते नहीं? मां यशोदा की तरह हम खिलाते नहीं. अरे कौन कहता है भगवान नाचते नहीं? कौन कहता है भगवान नाचते नहीं? हम गोपियों की तरह नचाते नहीं. रासलीला गोपिका करतात, भगवंत नाचतो ना माय बापो. म्हणून तर म्हटलं त्याला आकळण्याचं साधन, त्याला आपलंसं करण्याचं साधन म्हणजे फक्त आणि फक्त भक्ती आहे, समर्पण आहे. समर्पण आहे. भगवंताचा धावा करते. भगवंत आले आणि एक एक प्रकारचं वेगवेगळं वस्त्र भगवंत तिला पुरवतायत. वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र पुरवतायत. तुम्हाला सांगतो, त्रेधा तिरपट झाली. दुशासन ओढतो आहे, वस्त्राचा ढिगारा पडला. वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र, स्वर्ग वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र आहेत. छापीव चिठ्ठ मुंबईचे, लांबरुंद ते खास पुण्याचे. छापीव चिठ्ठ मुंबईचे, लांबरुंद ते खास पुण्याचे. सुंदर पातळ महेश्वराचे. अहमदाबादचे वंश कुमार, सेला काजळी काश्मीरीचा बुट्टेदार. जरी पदराचा एकाहुनी एक सवाई. कृष्ण नेसवी बहुचतुराई, सोडविता मग झाली गाई. एकापेक्षा एक वस्त्र भगवंत नेसवतात. आणि दुशासनाची फजिती झाली. द्रौपदीचं नख सुद्धा दिसू दिलं नाही भगवंताने. नख सुद्धा दिसू दिलं नाही. आपल्या भक्ताचं रक्षण करायचं असेल तर भगवंत त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहेत. काहीही. भाव भुकेला हरी हो, भाव भुकेला हरी करतसे भक्तांची चाकरी. करतसे भक्तांची चाकरी. करतसे भक्तांची चाकरी. करतसे साठी काही करायला तयार आहे. तुम्हाला सांगतो, पांडवांना 12 वर्षाचा वनवास, 13 वर्ष अज्ञातवास, अनेक संकट पांडवावरती आले, पण पांडवांनी भगवंताला सोडलं नाही.
जेव्हा जेव्हा भगवंताला ते विसरले तेव्हा तेव्हा संकटाची तीव्रता जास्त झाली आहे, लक्षात ठेवा. तेव्हा तेव्हा झाली आहे जास्त, तेव्हा तेव्हा झालेली आहे. वनवासामध्ये तिथे असताना अन्न मिळत नाही म्हणून कंदमुळं खायची. भगवंताला त्यांचे हाल पावल्या गेले नाही. भगवंताने विचार केला, सूर्याच्या माध्यमातून थाळी दिली. ती थाळी दररोज लागल तेवढं अन्न द्यायची. तिच्यातून जेवढं अन्न काढलं तेवढं तिच्यामध्ये असायचं. दिवसभर ते खायचं. संध्याकाळी ती थाळी सगळ्यांचे जेवण झाले की धुवून ठेवून द्यायची पालथी. व्यवस्थित चाललं होतं. पण तुम्हाला सांगतो, कोणाचं बरं चाललं ना तर दुष्ट माणसाला त्याला बरंच वाटत नाही. माणूस ज्याला म्हणतात की नाही, आजकालच्या माणसाची व्याख्या, माणूस कोणाला म्हणायचं, दुसऱ्याचं चांगलं चाललेलं ज्याला आवडत नाही तो माणूस, त्याला माणूस म्हणते. मग दुर्योधन या पांथीचा आहे. दुसऱ्याचं चांगलं चाललेलं बघा तुम्ही, शेजारचं पोरग जर पास झालं ना, आपण काय म्हणतो, एखाद्याने विचारलं, भाऊ तुमच्या घरचं, तुमच्या शेजारचं पोरग चांगल्या मार्काने पास झालं 10वीला, त्याचं काय, रात्र अभ्यास करत होतं. आणि मग तुमच्या पोराला काय रोग आला का? त्यांचं पोरग रात्रात अभ्यास करत होतं, तुमचं करू द्या ना. बरोबर, अभ्यास जास्त झाला नाही का, त्याच्यामुळे पास झालं. त्याचं काय, ते पैसे भरल्यावर काय बी होते, किती मार्क भेटते, बरं वाटत नाही. आणि तुमचं पोरग कसं काय, नाही त्याचं काय, फक्त एक विषय गेला. अरे ते नापास झालं ना, फक्त एक विषय गेला म्हणता. म्हणजे आपलं काही झालं तरी ते अगदी नरम असतं, आणि दुसऱ्याचं त्याला माणूस म्हणते. तुम्हाला सांग, दुर्योधनाला बरं वाटलं नाही. दुर्योधनानं दुर्वास ऋषीची सेवा केली. दुर्वास ऋषी त्याच्याकडे आले. आता दुर्वास ऋषी यांची सेवा करायची म्हणजे अवघड काम आहे. आणि त्यातल्या त्यात खरी गोष्ट सांगू का, आम्ही साधू, खरं तर तुम्ही मायबाप वासनिक मंडळी खूप सेवा करता, मी बघितलं. बाजरीची भाकर पाहिजे, बाबा बाजरीची भाकर घ्या. ज्वारीची पाहिजे, बरं ज्वारीची घ्या. काकू ठेसा ना, मग ठेसा घ्या. चटणी द्या, चटणी घ्या, मरा खा बोंबला, काही मागा, आम्ही तुम्ही देता ना. हो हे ग अवघड काम आहे तसं पाहिलं तर. हा ऋषी दुर्वासावर एक नाही दोन नाही 88,000 ऋषी. काय बरं, एवढा तपिष्ट, शीघ्र कोपी, इल टेम्पर्ड म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला, आलं का लक्षात? क्विक टेम्पर्ड, ताबडतोब राग येणारा, ताबडतोब तपणारा. पण सेवा केली दुर्योधनाने, काय कुशलतेनं सेवा केली असेल. दुर्वास ऋषी प्रसन्न झाले, म्हणले दुर्योधना माग तुला काय पाहिजे ते. म्हणले महाराज काहीच नको, सगळं काही आहे देवाच्या कृपेनं, तुमच्या आशीर्वादानं. फक्त एकच खंत आहे. म्हणजे कोणती खंत? म्हणजे आमचे भाऊ आहेत पांडव, चुलत भाऊ. अहो चुलत भाऊ का असत नाही, आमचे भाऊच येत नाही. म्हणले ते, म्हणले त्यांचं काय? म्हणले वनवासाला गेलेत आणि त्यांना अन्नदान करण्याची लई म्हणले त्यांना हौस आहे. त्यांना अन्नदाना कोणी आलं की अन्नदान करतात म्हणले, ते खाऊ पिऊ घालतात. फार धार्मिक म्हणले आमचा धर्मराजा, आमचा मोठा बंधू. परंतु म्हणले काय करावं, त्यांच्याकडे जंगलात आता कोणीच जात नाही, आणि तुम्ही जर गेले त्यांच्याकडं तर त्यांना सेवा घडल. पण म्हणले एक काम करा, 8 एकच आहे, रात्री जायचं. आता तुम्हाला सांगतो, दुष्टाचं अन्न खाल्लं की बुद्धी सुद्धा तशी बनते. जसं अन्न खाल्लं तसं मन होतं माणसाचं. जयाचे जैसे खाये अन्न, तयाचे तैसे होय मन. आलं का लक्षात? मग त्याने विचार केला, आता नाईलाज आपण वचन तर देऊन बसलो. 88,000 ऋषीचा मेळा घेऊन हा दुर्वास ऋषी जंगलामध्ये गेलेला. तिथे 5 पांडव झोपलेले, मध्यरात्र उलटून गेली आणि त्यावेळेला तिथं गेलेले आहेत. बाहेरून आवाज दिला, माई भिक्षाम दे. बर एक आवाज नाही, एका बरोबर 88,000 आवाज. अख्खं जंगल दणाणून गेला असेल. ठीक आहे. द्रौपदीने तेरे द्वार खड़ा भगवान, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली. तेरे द्वार
दारी आवाज दिला. तुम्हाला सांगतो 2 प्रहर रात्र झालेली आहे आणि त्या 2 प्रहर रात्रीचा आवाज 88,000 ऋषींनी दिलेला आवाज. बाहेर आला धर्मराजा, बघितलं, अरे बाप, ऋषी महाराज या 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 या. भले धर्मराजा, आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवण करायचे. म्हणजे महाराज मध्यरात्र उलटून गेली, आता जेवण करणार तुम्ही संन्यासी माणसं, आणि आंघोळ केल्याशिवाय कसं जेवण करणार? हा म्हणलं तेही बरोबर आहे, आम्ही स्नान करून येतो, तोपर्यंत रांधून ठेवा, काहीतरी करा, काहीतरी. पाठवलं, डोक्यावर दगड घेतला. द्रौपदीने भगवंताचा धावा सुरू केला. हे भगवंता, 2 प्रहर 2 प्रहर रात्र झाली, ऋषी आले भोजनाम. 2 प्रहर रात्र झाली, ऋषी आले भोजना. 2 प्रहर रात्र झाली, ऋषी आले भोजना. आम्ही निद्रिस्त होतो, त्यांनी केली गर्जना. आम्ही निद्रिस्ताची होतो, त्यांनी केली गर्जना. 2 प्रहर रात्र झाली, ऋषी आले भोजना. भगवंताचा धावा सुरू केला. भगवंत झोपायच्या तयारीमध्ये, आणि द्रौपदीचा हाक ऐकले भगवंतात. खडबडून उठले. द्वारकेमध्ये होते. रुक्मिणी म्हणते, काय झालं देवा? रुक्मिणी, माझा भक्त संकटात आहे ग, मला लगेच जावं लागेल. देवा, एवढ्या रात्री? हो, एवढ्या रात्री. बर. लगेच भगवंत वायू वेगाने, तिथं काय, डोळे उघड द्रौपदी, डोळे उघड, मी तुझ्या पुढ्यामध्ये आहे. 5 पांडव खाली माना घालून बसलेले. द्रौपदीच्या डोक्यावरचा दगड भगवंतानं उचलला, खाली टाकला. काय काम काढलं तू? इतकी धावत आलो मी, काय कशासाठी बोलवलं? देवा म्हणले, 88,000 ऋषी आले म्हणले, यांना खाऊ घालायचं, भूक लागली म्हणते, त्यांना जेव घालायचं. तुला तर माहिती, तुझ्या कृपेनं सूर्याची थाळी आम्हाला मिळाली, पण आता ती धुवून टाकली म्हणले, आणि ती पालथ घातले. देव म्हणले, द्रौपदी एक काम कर, पहिलं पाणी आण प्यायला. पाणी आणलं, आणि काही हाय का खायला? देवा, तुला कशासाठी बोलवलंय मी? मला सांगू नको, मला भूक लागली. कृष्णा, कन्हैया, सख्या, अरे काही नाही रे माझ्याकडे, माझं सत्व का पाहतोस? मला ते काही माहित नाही. ती थाळी आणि इकडे आणली थाळी, द्रौपदीने दिली. भगवंतांना हातामध्ये घेतली. बघितलं, पाठीमागून भाजीचं पान चिटकलेलं. ते भाजीचं पान काढलं भगवंतानी, नखानं उकरून थाळीला चिटकलेलं, तोंडामध्ये टाकलं, ढेकर दिला. तृप्त झाले. हात जोडून द्रौपदी उभी आहे. कन्हैया, अरे हे भाजीचं पान उष्ट असेल ते आता. भगवंत म्हणाले, मला भावपूर्वक दिलं ते उष्ट काही नसतं. भगवंताने ते स्वीकारलं. माय बापू, भाजीचं पान काय तुच्छ गोष्ट. माग म्हणले, काय पाहिजे? काय मागू देवा, यांना जेव घाला, बाकी काहीच नकोय, काहीच नको, बाकी काहीच नकोय. भगवंत भाजीच्या पानानं तुष्ट झाले. काय कमाल झाली नाही का? भाईदेव नावाचे भक्त सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सानिध्यामध्ये आहेत. छोटेसे आहेत.
बाहेर गेले, बोरीचं झाड बघितलं. बोरीच्या झाडाखाली सुंदर सुंदर असे बोर पडलेले. बोर उचलायचे, तोंडामध्ये टाकायचे. जे बोर आंबट लागलं ते खाऊन टाकायचे, जे गोड लागलं ते बोर अंगीच्या बाह्यामध्ये भरायचे. दोन्ही बाह्या भरल्या. भगवंत बसलेले आहेत. भगवंतासमोर आणल्या, बाह्या रिचवल्या. कोणी देव हो, तुमच्यासाठी मी बोर आणलेली आहे. गोड आहेत. मी चाखून पाहिलेत, एक एक बोर चाखून पाहिलेला आहे. प्रत्येक बोर गोड आहे, आंबट नाही. बाई साली, पोरा देवाला उष्टी बोर आणली का रे? काय म्हणावं देवानं, भगवंतानं, चक्रधर भगवंतानं. बाई थांबा, बोर उष्टी असतील, भाव उष्टा नाही. भाव पवित्र आहे. भक्ताचा भाव पाहून स्वामी चक्रधराने बाई देवाची ती बोरे आरोगिली प्रेमाने. भक्ताचा भाव भक्ताचा भाव पाहून स्वामी चक्रधराने बाई देवाची ती बोरे आलोकली प्रेमाने. बाई देवाची ती बोरे आरोगले प्रेमाने. भक्ताचा भाव पाहून. तबल्याचा जो माईक आहे त्याचा आवाज थोडा कमी करा. शिट्टी मारतोय थोडा, जास्त नाही. भगवंताच्या समोर ते बोर रिचवलेले आहेत आणि भगवंतांना आवडीने खाल्ले. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्या बाई देवाचे बोरे खातात. इकडे द्रौपदीच्या थाळीला चिटकलेलं ते पान भगवान गोपाल कृष्ण अगदी एक पान खातात आणि ढेकर देतात. माग म्हणतात, देवा काहीच नाही पाहिजे. त्या 88,000 ऋषी येऊन बसले, त्यांना जीव घाला. नदीच्या काठी भगवंत तिकडे मोठा मंडप टाकलेला आहे. 5 पांडव तिकडेच आहेत. विज्ञान सामर्थ्यानी झेरॉक्स कॉपी तिकडे काम चालू आहे. तिकडे टीम वेगळी, इकडे टीम वेगळी. इकडे मंडप टाकला, झोपडीच्या समोर मोठा मंडप टाकलेला आहे. इकडे स्वयंपाक सुरू झाला, तिकडे स्वयंपाक सुरू झाला. नदीच्या काठाला ऋषी मुनींनी जेवण केलं. 88,000 मंडपामध्ये गेले. स्नान झाल्यानंतर जेवण केलं, पोटभर जेवण केलं. गंधाक्षदा फुलहार समर्पण केलं, दान दक्षिणा सगळं देऊन त्यांना त्यांची बोळवण केली आणि खूप जेवले. ढेकरं देऊन तिथंच लोळले. कारण तर रात्रीचं जेवण कुठं पचत आहे का 12च्या पुढचं. आणि खुशाल त्यावेळेस ते म्हणजे जेवले. मिष्टान्न, बुंदी म्हणू नको, जिलेबी म्हणू नको, हे का वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ म्हणू नको. काय खायची मजा. तुम्हाला सांगतो, इतके पोट भरून ढेऱ्या फुटायला आल्या. म्हणले खाऊ, याचं संपलं पाहिजे. हे अहो, ते ढेऱ्या फुटते, दुसऱ्याचं संपायचं काय बघता, आपलं पोट बघा ना. असाच एक सप्ताह होता आणि सप्त्यामध्ये माझ्यासारखं येडं आलं आणि रात्री गुलाबजामुनचे पंगतन भलते खाल्ले. चपात्या खाल्ल्याच नाही त्यानं, गुलाबजामुनच हाणले. बरं ते काय थोडे थिडके हाणावं का, लय मोठे गळ्याला येईपर्यंत हाणले. मग आता ते बिमार पडलं, तडफड करायला लागलं. तर शेजारी झोपलेले म्हणले, अरे याला काय झालं, हे मरतंय म्हणले आता. आणि आता याला फोन कर, त्याला फोन कर, कार्यकर्त्याला बोलवलं. म्हणजे टाका याला कुठंतरी दवाखान्यात न्या, दैवडील न्या, मलवडील न्या, कुठंतरी न्या बा म्हणले. पटकन नेलं डॉक्टरकडे. डॉक्टरला सांगितलं, म्हणले हे बघा, म्हणजे काय खाल्लं होतं. आता शेजारचा माणूस सोबतच होता, त्याला सांगितलं, म्हणले गुलाबजामुन खाल्ले. म्हणजे एवढे ते म्हणले आता खाल्ले, चांगला माणूस आहे म्हणले, याला वाचवा बा, काहीतरी करा. त्यानं एक
कॅप्सूल दिली. म्हणले ही याला द्या. नरड्यामध्ये कॅप्सूल गेली की याच्या पोटामध्ये गेल्यानंतर ते पाणी होऊन जाईल. म्हणले गुलाबजामुनचं तब्येत चांगली होईल. तर ते पेशंट असं बसतात. ते म्हणलं कागद आणि पेन द्या मला. मग त्याला कागद आणि पेन दिला. मग त्यानं त्या कागदावर त्या पेननं लिहिलं की गोळी जाय जोगती जागा जर इथं नरड्यामध्ये शिल्लक असती तर अर्धा गुलाबजामुन अजून नसता का म्हणे खाल्ला. मग आता मला सांगा, असलं जर मला तर पोट आपलंय त्याचा विचार करावं ना. अन्न जरी आपलं नाही का, पोट फुटूस तर जो ढेऱ्यात ताणल्या. आता एवढं खाल्लं तिथंच झोपले. कोणाचा पाय कोणाच्या ढेरीवर, कोणाच्या गळ्यावर, कोणाचं मुडकं कुणीकडं, कोणाचं पाय कुणीकडं, आणि ढाराडूर झोपले. आणि इकडे भगवंत 4 वाजायला आले पहाट. भगवंत म्हणले हे भीमा हार जाय म्हणले त्यांना जेवायला बोलला. ही कुठली पद्धत आहे म्हणले. रात्रीचे एक तर बोलवतात, रात्रीचं जेव घाला म्हणतात. अरे वा संन्यासी झाले म्हणून काही का म्हणजे असं कुठं असतं का? कधी काही बी जेवण झाल्यावर सफरचंद नाही का? जेवण झालं आता ढेकर दिला, हा सफरचंद असं तर बघा. आता झालं ना, पोट भरलं ना, आता काही गरज आहे का? तुम्हाला सांगतो म्हणले जा बोलून आणा त्यांना. गेला आता भीमदादा असतो. गेल्यानंतर त्यांनी ती झोपलेले उठा चला म्हणले जेवायला. आता त्यांचे डोळे उघडणत. म्हणले उठा तिकडे स्वयंपाक झालेला आहे. उघडून पाहत येतं भीम. म्हणले भीमा आम्ही जेवलो इथं, तुम्ही आम्हाला जेव घातलं. कुठं कोण्या ठिकाणी जेवले तुम्ही? आम्हाला इथंच जेवलो. हे काय मंडप वगैरे होता? नीट डोळे चोळून बघा. स्वप्नात असताना डोळे चोळले, बघितलं इकडं तिकडं तर काहीच नाही, वाळवंटात पसरले. म्हणले आता ही बरी गोष्ट नाही. भगवान गोपालकृष्ण आहेत का तिथं? म्हणले आहेत ना, या आहेत. चला म्हणले. पाहिली का गदा? चला लवकर. कसे तरी आळस देत जांभळ्या देत आले तिथपर्यंत. देवाला बघितलं. दुर्वासा ऋषींनी भगवंताचे श्रीचरण पकडले. देवा तुझ्या भक्ताची मला क्षमा कर, परंतु काय करू, त्या दुष्टाचं अन्न खाल्लं त्याच्यामुळे मला तशी बुद्धी सुचली. मला ते करावं. त्याला वचन दिलं, त्याच्यामुळे त्या वचनाचं पालन करण्यासाठी मी तुझ्या भक्ताला त्रास दिला. भक्ताला त्रास दिलेला भगवंताला आवडत नाही, लक्षात ठेवा. देवाला त्रास दिला तर देव सहन करतात, पण भक्ताला त्रास दिला मग मात्र देव सहन करत नाहीत. मग सहन करत नाहीत. या 12 वर्षाच्या काळामध्ये भगवंत पाठीमागे उभेच आहेत. अज्ञातवास संपला. पांडव प्रकट झाले. पांडवाची बाजू मांडण्यासाठी, यांना यांचा हिस्सा द्या म्हणण्यासाठी भगवंत दूत बनून गेलेले आहेत. दूत बनून गेले. दुष्ट असलेल्या कौरवांच्या गोटामध्ये राजदूत म्हणून भगवान गोपाल कृष्ण तिथे जातात आणि सांगतात की यांना द्या समेट घडवण्यासाठी. मी समजून सांगतो. द्रौपदीला सांगितलं की थांब तू, 5 गावं जरी भेटले तरी हरकत नाही आपल्याला, खूप झालं. 5 गावावर समाधान माना. युधिष्ठिर म्हणाला भगवंता तुम्ही म्हणसाल ते, तुम्ही म्हटले 5 गावं काय हरकत नाही. आणि भगवंत हस्तिनापूरला आलेले आहेत. भगवंताचं स्वागत झालं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, शकुनी सगळे रथी महारथी तिथे भगवंताचं स्वागत केलं. राजदूत म्हणून भगवंत पेश झालेले आहेत राजदरबारामध्ये. आणि धृतराष्ट्राला म्हणतात राजा, पांडूचे पुत्र म्हणजे तुझे पुत्रच आहेत, त्यांचा हिस्सा त्यांना देऊन टाक. ठीक आहे, दुर्योधनाला राज्यगादी तुला द्यायची आहे, हस्तिनापूरचं राज्य द्यायचं आहे, हरकत नाही, पण कमीत कमी अर्ध तर त्यांना देऊन टाक. त्यांचं जिंकलेलं जे आहे, द्यूतामध्ये ते हारले होते आणि असं ठरलं होतं की 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांचं त्यांना परत द्यायचं. त्यांचं त्यांनाच परत दे. इंद्रप्रस्थाचं राज्य त्यांना देऊन टाक. मधातच दुर्योधन बोलला, सुईच्या टोकाना उकरेल एवढी भूमी मी देणार नाही. भगवंत म्हणले तुला विचारतोय कोण? मी राजाला विचारतोय. या नगरीचा होणारा राजा मी आहे. अरे हो म्हणले दुर्योधना, थांब, गडबड करू नको. भीष्माचार्याकडे भगवंताने बघितलं. भीष्माचार्य सांगा या पट्ट्याला समजून, कळत नाही म्हणले याला.
भगवंत त्यालाही समजून सांगतात, दुर्योधना असं नसतं, हे तुला द्यावंच लागणार आहे. मिटव म्हटले, मिटव, ऐकायला तयार नाही. महाभारतामध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे. भगवंत त्याला म्हणतात, अरे देऊन टाक त्यांचं त्यांना. तुला धर्म कळत नाही का? तुला अधर्म कळत नाही का? तो म्हणतो मला सगळं कळतं, मला ज्ञान सांगू नका, मला सगळं समजतं. जानामि धर्मणच मे निवृत्ती, जानाम्य धर्मवृत्ती, जानामि धर्मणच मे प्रवृत्ती, जानाम्य धर्मणच मे निवृत्ती, केनापि देवेन हृदि स्थितेन यथा प्रेरितोस्मि तथा करोमि. जानामि धर्म नच मे प्रवृत्ती. धर्म काय हे मी जाणतो, पण मला तो आचरण करायचा नाही. आता काय करणार? जानाम्य धर्म नच मे निवृत्ती. जानाम्य धर्म, जानामी अधर्म, जानाम्य धर्म, जानामी अधर्म. मी अधर्म काय हे जाणतो, पण मला नच मे निवृत्ती, मला त्यापासून बाजूला व्हायचं नाही, मला अधर्मच आचरण करायचं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? केनापि देवेन हृदि स्थितेन यथा प्रेरितोस्मि तथा करोमि. माझी हृदय देवता जशी मला प्रेरित करते तसं मी करतो. माझं मन जसं मला सांगतं तसं मी करतो म्हणाले. मला नाही ऐकायचं. शेवटी दुर्योधन चिडला. भगवंत सांगतायत, मला सांगतायत. दुर्योधन चिडला. द्वारपालांना म्हणाला, सेवकांना म्हणाला, पकड़ लो इस घोड़े के छोरे को और बांध दो. जो बीच में खंबा है उसे बांध दो. यही सब मूल का कारण है. अगर इसे पकड़ लिया ना, कुछ नहीं होगा. भगवंत म्हणतात, दुर्योधन मला बांधायला निघाला तू? दुर्योधन मुझे नहीं बांध सकेगा तू. दुर्योधन मुझे ना बांध सकेगा तू. जंजीर कौन सी लाएगा? मला बांधण्यासाठी कुठली जंजीर आणशील? जंजीर कौन सी लाएगा? क्या रस्सी से काम चलाएगा? का दोरीने मला बांधशील? जंजीर कौन सी लाएगा? क्या रस्सी से काम चलाएगा? मुझे बांधने वाले मूर्ख क्या ऐसा कर पाएगा? हवा की तरह लुप्त हो जाओ, हाथ मलता रह जाएगा तू. दुर्योधन मुझे ना बांध सकेगा तू. कोई न जाने मेरी मनीषा, ब्रह्मा विष्णु हुए परेशान. मैं अचल अगोचर, मैं विराट, मुझे क्या जानता है रे तू? दुर्योधन मुझे ना बांध सकेगा तू. मला नाही बांधू शकणार तू. पण दुर्योधनानं बांधण्याचा प्रयत्न केला. भगवंत तिथून निष्ठून गेले. त्याला कळलंच नाही. दुःशासनाला धरलं त्यांनी 5-7 जणांनी आणि जबरदस्ती आवळलं. ते आरडाले मोठ्यानं, खांबाला बांधून टाकलं. भगवंत बाहेर, भीष्माचार्य बाहेर, कृपाचार्य बाहेर, द्रोणाचार्य बाहेर. विदुर पहिलेच निघून गेले बाहेर, ऐकत नाही म्हणल्या. वापस येत आहे. त्यांना वाटा लावून भगवंताला विचारलं भीष्माचार्याने, अरे काय करताय पोरं हो? म्हणजे कृष्णाला बांधून ठेवतो. अरे म्हणजे त्याला बाहेर सोडून आलोय आम्ही. त्याला बांधताय का तू? तो असा बांधला जात नाही. यशोदा मातेने त्याला बांधण्याचा प्रयत्न केला नाही का? उखळाला बांधलं जातं, दोरच कमी पडायला लागला. यशोदा माता रडकुंडीला आली. दोरीला गाठी बांध, दोरीला गाठी बांध, दोरीला गाठी. गाठी गाठीचं मोठं चराट केलं आणि बांधायला लागली तरी दोरी काही कमी पडते. कन्हैया तुला बांधायचंय मला, का असं करतोस? मला माहितीये तुझ्यामुळे दोरी आखूड होते. भगवंताने विचार केला, आई चिडली, जाऊ द्या, तिच्या मनासारखं होऊ द्या. मला बांधल्यावर तिला बरं वाटेल ना. आई आहे ती, हरकत नाही. बांधून घेतलं.
तिथेच भगवंत हरत असतो, आईपाशी आणि भक्तापुढे. खोड्या करशील रे नंदलाला, तुला बांधीन रे उकळाला. खोड्या करशील रे नंदलाला, तुला बांधीन रे उकळाला. खोड्या करशील रे नंदलाला, तुला बांधीन मी उखळाला. खोड्या करशील रे नंदलाला, तुला बांधीन मी उखळाला. खोड्या करशील रे नंदलाला, तुला बांधीन रे उकळाला. करशील रे नंदलाला, तुला बांधीन रे उखळाला. खोड्या करशील रे नंदलाला, तुला बांधीन मी उखळाला. फक्त यशोदा माताच बांधू शकते, कुंडे बांधू शकत. कुणात सामर्थ्याने ती ताकद नाही, कारण ती आई आहे. आई म्हणजे प्रेमाचा पुतळा, भक्तीचा पुतळा, आणि म्हणून भगवंत बांधून घेत आहेत. भगवंत बाहेर निघालेले आहे, विदुरदेव पुढे चाललेले आहेत, मनामध्ये विचार करतात, भगवंत आपल्या घरी आले असते तर बरं झालं असतं. ऐका, देव माझ्या घरी आले असते तर खूप चांगलं झालं असतं. पण आपण दरिद्री, आपण हीन दीन दुबळे, काही नाही आपल्याकडे, नाही का. मनामध्ये प्रार्थना करतोय देवाची. भानुमतीनं स्वयंपाक करून ठेवलाय खूप. दुर्योधनानं सगळी व्यवस्था केली भगवंताची, कारण ते दूत म्हणून आलेत ना, राजदूत म्हणून. मग त्यांचं पाहुणचाराची तिकडेच व्यवस्था असणार, आपल्याकडे कशाला येतील. लक्षात घ्या, त्या द्वापार युगातला प्रधानमंत्री किती गरीब आहे. द्वापार युगातला हस्तिनापूरचा प्रधानमंत्री, किती सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. भगवंत आपल्या घरी कशी येतील, नाही का. देवाला प्रार्थना आपणही करतो ना, प्रार्थना देवाला. सदनासी आवे माझ्या पंच अवतारा, सदनासी आवे आता पंच अवतारा. पंच अवतारा तुम्ही यावे उपहारा, यावे उपहारा. सदनाशी आले तुम्ही पंच अवतारा, सदनाशी आले तुम्ही पंच अवतारा. पंच अवतारा तुम्ही यावे उपहारा, हो यावे उपहारा. सदनासी यावे पंच अवतारा, सदनासी यावे माझ्या द्वारावतीकारा. सदनासी यावे द्वारावती. हे भगवंता, द्वारकेच्या राया, असं काहीतरी घडावं की भगवंत दुर्योधनाकडे जाण्याऐवजी आपल्याकडे यावेत. भगवंत जसे राजगृहातून बाहेर निघाले, राजमहालातून, राजसभेतून, दुर्योधन समोर आला. आत्ताच बांधण्याचा प्रयत्न केला दुर्योधनाने. दुर्योधनासारखा निलाजरा माणूस नाही बा. त्याचं नाव सुयोधन आहे, चांगलं नाव ठेवलं होतं त्याचं. काय नाव आहे त्याचं? सुयोधन. पण त्याच्या दुष्ट प्रवृत्तीमुळे त्याचं नाव दुर्योधन ठेवण्यात आलं. महाभारतामध्ये त्याचं नाव पडलं, ठेवलं नाही कुणी, पडलं त्याचं नाव दुर्योधन. दुर्योधन म्हणजे काय? ज्याच्यापासून ज्याची बुद्धी दूर गेली तो दुर्योधन. दूर, ज्याची बुद्धी कुठे गेली? दूर निघून गेली, सोडून गेली त्याला, असा दुर्योधन. आला भगवंताकडे, म्हणले चला ना, तुझ्या वहिनीने स्वयंपाक करून ठेवलाय. कृष्ण म्हणले आलो असतो, पण आता कसे म्हणले. अरे म्हणले कृष्णा, तुला पांडवाचाच कैवार काय येतो रे? माझ्याकडे तू कधी येत नाही, माझ्याकडे जेवण नाही, माझ्याकडे काही नाही. आलं की त्यांच्याकडे थांबतो, त्यांच्याकडे 4-4, 10-10 दिवस राहतो, त्यांचा पाहुणचार घेतो. माझ्याकडे फिरकत सुद्धा नाही.
भगवंत इतके स्पष्ट बोलतात आणि भगवंतानं तिथे एक तत्व सांगितलेलं आहे महाभारतामध्ये, फार सुंदर तत्व सांगितलेलं आहे. भगवंत म्हणतात जेवायचं कुणाकडे याचं एक तंत्र आहे म्हणले, याचं एक मंत्र आहे, याची एक पद्धत आहे. म्हणजे कोणाकडे जाव सांग बरं आज, कोणाकडे जाव म्हणले मित्राकडे कधी जाव आणि जेवण कराव. आणि तू माझा मित्र नाही हे उघड आहे म्हणले. हे तर बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे तुझ्याकडे येण्याचा प्रश्न येत नाही. एक मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणले दुष्काळ जर पडला तर कुठे खा. आणि अजून द्वारकेत दुष्काळ नाही पडला म्हणले, भरपूर आहे माझ्याकडे. भीक लागली का मला, तुझ्याकडे कशामुळे येऊ. आणि तिसरा मुद्दा ऐक म्हणले, नीट लक्षपूर्वक ऐक म्हणले, धाक असला, धाक जर असला तर त्या धाकापोटी कोणाचे खाव म्हणले तर तुला घाबरत नाही. आत्ताच पाहिलं म्हणले राजमहालामध्ये, राजसभेत तुम्हाला बांधण्याचा प्रयत्न केला, तुला घाबरतो का मी म्हणे नाही. मग तुझ्याकडे जेवायला येऊ कशासाठी. अरे येऊ नको बाबा, माझी बायको येडी आहे म्हणले, स्वयंपाक करत बसली कितीतरी दिवसापासून, त्याच्यामुळे तुला सांगायला ये वाटलं येणार तर नका येऊ. देव म्हणले तिच्यासाठी तर जावंच लागल. हा आता आला का नाही ताळ्यावर म्हणे. निघाला दुर्योधन पुढे, भगवंत माग गेले त्याच्या सदनी. आता भगवंताला जायचं तर होतं भानुमतीला भेट द्यायला. भानुमती खूप चांगली होती हो, तिला दुर्योधनाचं काही पटत नव्हतं, पण काय करणार आहे, नाईलाज असतो माऊलीचा. भगवंत आले, तिला खूप आनंद झाला. भगवंताच्या श्रीचरणावर डोकं ठेवलं, आसन रचलं होतं बसायसाठी भगवंताला. भगवंतानं त्या आसनावरचं वरची चादर काढून फेकली, खाली शस्त्र ठेवलेले आहेत. म्हणजे आसनावर भगवंत बसले की ते आसन मोडावं आणि भगवंत त्या खड्ड्यात पडावेत आणि खाली शस्त्र भगवंताच्या अंगामध्ये शिरावेत. भगवंतानं भानुमतीचा हात पकडला. बघ म्हटले तुझा नवरा बघ कसं खाऊ मी इथे, मला पाणी तरी गोड लागेल का. भानुमती सांगतो इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं भानुमतीला. ती म्हटली भगवंता कुठल्या कर्माचं फळ असेल आणि हा पती माझ्या नशिबी आलेला आहे, त्याचे कर्म मी भोगते. प्रत्यक्षात भगवंत माझ्या दारी आला आणि तो उपाशी जातो आहे, ह्याच्यापेक्षा माझं दुर्भाग्य अजून काय असेल. आणि भगवंत तसेच मागल्या पावली निघाले. विदुर काका समोर चाललेत, मनामध्ये विचार करतात कशाला देव आपल्या घरी येतील, आपण गरीब आहोत, आपल्या घरी बाज चांगली नाही, तुटकी बाज आहे, फाटकी वाकळ आहे, कशाला येईल बरं तो. मागून आवाज दिला भगवंत, काका काका. अरे भगवंताचा आवाज येतोय. मागं फिरून पाहिलं, अरे कन्हैया तू. काका मला भूक लागली, मला तुमच्याकडे जेवायला यायचो. अरे बापरे माझ्या घरी, हो हो चला चला. भगवंतानं विदुराचा हात पकडला आणि त्यांच्या घरी चालले. विदुराला वाटलं आता काही बरी गोष्ट नाही, आपल्या घरी खायला काहीच नाही. कन्हैया कृष्णा तू घरी जाय, काकी घरीच आहे, मी का नाही थोडस 2 मिनिटात आलो घरी, इकडे काहीतरी आणाव भगवंताला खाण्यासाठी, काहीतरी आणावं, उसनं पासनं कोणाच्या तरी घरी जाऊन आणावं. म्हणून विदुर काका बाहेर गेले. भगवंत डायरेक्ट विदुराच्या घरी गेले. उद्धव सोबत आहेत. घरी जाऊन पोहोचले. काकी नुकतंच आंघोळ करून झोपडीमध्ये बसलेली, डोकं इसरायले. इतक्यामध्ये भगवंत आले. इतका आनंद झाला तिला काय सांगू तुम्हाला. देवघराला देवघरा आला देवघरा आला भक्ती सन्माने पूजेला भक्ती सन्माने पूजेला पूजेला देवघरा देवघरा आला. देवघरा आला देवघरा
विदुराने पटकन आली, भगवंताच्या श्रीचरणावर डोकं ठेवलं. देवा भगवंता, कन्हैया, गोपाल कृष्णा, मधुसूदना, किती दिवसांना तुटकी बाज होती ती टाकली, फाटकी तुटकी वाकळ त्याच्यावर टाकली आणि हा अनंत ब्रह्मांड नायक त्याच्यावर बसव. आलय दिसान कान्हा आला ग, लय दिसान कान्हा आला, लय दिसान कान्हा आला ग, लय दिसान कान्हा आला. कुठ कुठ मी ठेवू त्याला ग, लय दिसान कान्हा आला ग, लय दिसान कान्हा आला, लय दिसान कान्हा आला ग, लय दिसान कान्हा आला. कन्हैया, खूप दिवसानं आलास आणि पांडवाचीच काळजी करतोस का रे? द्वारकेतून कधी आलास? रुक्मिणी कशी आहे? सत्यभामा बरी आहे ना? का भांडत राहते? खराब झालास रे. आता खरं तर भगवंत खराब झालेले नव्हते, पण तिचं प्रेम बोलते आहे. तोंडावून हात फिरवला, बोट मोडले. कन्हैया, थांब, कोणीतरी मला केळ आणून दिले, तुला केळ देते. एक एक केळ सोलते आहे आणि भगवंता पुढे करते. वार्ता विचारते द्वारकेतल्या. बोलता बोलता केळ आपण खाते, साली भगवंताला देते. भगवंत साली खाऊ राहिले. बरं, असं नाही, एका केळाची साल तोंडात टाकली की एका घासात खतम. किती दिवसाचा भुकेला होता काय माहिती दादा आपा. ती केळ खायली, भगवंताला साली. सोबत विदुर आहेत, पाहतात विदुर. वा रे वा म्हटले, वा, सुकुमार आरोगना देवाची. इथं बरी सुकुमार आरोगना बोललाय. अरे बापा, तुला चपातीचे काठरूत देत बाबा, ते देत नाहीत भक्त, आणि ही आईबाई साल द्यायली, ते खायला लागलास. विदुर बघतोय, तुझा चमत्कार तुलाच माहिती बाबा. हात जोडून विदुर पाहतोय. भगवंत विदुराकडे पाहतात, विदुर आणि उद्धवदेवाकडे पाहतात, विदुराणी सोबत बोलतात आणि ते साली खातात. इतक्यात विदुर बाहेरून आले. आल्या आल्या तिनं विदुराणीला आवाज दिला. विदुरानं, त्यांच्या लक्षात आलं ही केळं खायली आणि भगवंताला साली दिली. बोले, अगं काय करतेस? पटकन सावध झाली. माय बाई, ही आले. डोक्यावर पदर घेतला. कोणा पुढे लाजायचं असतं? पती पुढे. देवा पुढे काय लाज आहे की नाही? पण पती आले, पटकन पदर घेतला. आणि मला काही कळत नाही का हो? म्हणले, बाई मला येडी समजता काय? देवाला मी केळं द्यायली आणि साल मी खायली, असं कसं म्हणता बरं तुम्ही? म्हणले, तुझं तोंड गोड लागायलंय का तुरट लागायलंय? मग तिनं चव बघितली तोंडाची आपल्या. म्हणले, मला तर गोड वाटायले. अगं म्हणले, मग केळं तू खाल्ले आणि देवाला साली दिल्या. माय बाई, आणि कान्हा कन्हैया, अरे मला सांगायचं ना रे तू, मी येडी बाई, तुला केळं द्यायला खायचं द्यायचे तर साली द्यायला लागली. पुन्हा केळ सोललं, भगवंताला केळ द्यायला लागले. आपण साली आता खावा, भगवंताला केळ द्यावं. म्हणले, काकू पोट भरलं आता, आता अजिबात जागा नाही. कन्हैया, अरे एकटं घेणं. काकू खरं सांगू का,
आता खाण्यात मजाच नाही. मगाची जी मजा होती ना ती कुछ और थी, वो बात ही कुछ और थी. ते साली होत्या ना, त्या सालीची बात ही कुछ और थी. ये केला है ये पसंद नहीं आ रहा है, ये मीठा है लेकिन मजा नहीं आ रही है. कारण त्यावेळेस तू सावध नव्हतीस, तू भक्ती रसामध्ये डुंबून गेली होतीस. आणि भक्तिभावानं मला काही अर्पण केलं तरी चालतं. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिकेमध्ये सुंदर ओवी लिहिलेली आहे. फार गोड ओवी आहे, मला खूप आवडते. तुम्हालाही सांगितले, तुम्हालाही आवडेल. पैगा भक्तीचे निनावे, फूल एक मज द्यावे, ते लेखे म्या तुरुंबावे, परिमुखीची घाली. भगवान गोपाल कृष्णाचं मंतव्य ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या भाषेमध्ये मांडलेलं. पैगा भक्तीचे निनावे, भक्तीच्या नावानं फूल एक मज द्यावे. कुणी फूल जर अर्पण केलं, ते लेखे म्या तुरुंबावे. खर तर लेखे, खर तर तुरुंबावे म्हणजे हुंगावे, नाकाला लावावे. फूल नाकाला लावण्याची वस्तू आहे. परिमुखीची घाली म्हणले, मी तोंडातच घालतो ते फूल. का? भक्ताच्या भक्तीपुढे भगवंत वेडा होऊन जातो. हे असो काहीसी फुले म्हणले, राहू द्या, फुल जरी नसलं, पानाची एक आवडते झाले. पानच असेल तर तेही मला आवडतं म्हणले. ते साजूकही न हो सुंकले भलतैसे. काय सुंदर वर्णन आहे. ते पान साजूक नसलं, सुंकलेलं असलं तरी मला चालतं. रुक्मिणीचं सुंकलेल्या पानाचा विडा आहे की नाही? कौंडण्य पुरावरून गेला की नाही द्वारकेला? त्या सुकलेल्या पानाचा विडा सुद्धा भगवंताने आनंदानं स्वीकारलेला आहे. विडा म्हणता ना तुम्ही, रुक्मिणी अर्जव करी विडा घ्या, जय देव महाराज विडा घ्या, जय देवा श्री हरी. विवेक रंगी कात रंगीला, प्रीत बहुदी चाले, क्षेमा लवंगा वैराग्य जाय फळ, सुरस बहु आमुले. सत्कीर्तीचे वेल दोडे निखुशबू, योगा योगी चाले. आशा पात्री युक्त त्रयोदश, या तुम्ही चांगले. त्रयोदश गुणी विडा भगवंताला अर्पण करायचा. तर पान सुकलेलं असलं तरी चालतं म्हटलं. काकानं कन्या दिल्या, म्हणले, हे कन्या घ्या, शिजवा आणि देवाला खाऊ घाला. काकून विचार केला, कन्या थोडेसे आहेत, बरं देव जेवायचेत, बरं देवासोबत यांनाही बसवावं लागन. देव म्हणतील तुम्ही बसा काका. बरं म्हटले, देवासोबत त्यांचे सोबती बी आलेत, उद्धव देव. तरी काका म्हणतात, नाही नाही मी नाही बसणार, माझं पोट भरले. भगवंताला आणि त्यांना वाढलं. 2 पात्र वाढले. पीठामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्या कन्याची पातळ केल्या. पातळ का? पाणी जास्त झालं म्हणजे पोट भरून देवाचं. काय दारिद्र्य मोठं गमतीदार असते, पण ते भगवंताला आवडतं. लक्षात ठेवा, देवाला श्रीमंती आवडत नाही. देवानं सरळ सांगितलं, सुख साधने देव न विजय नाही का. गदो भंडारी भगवंताजवळ गेले, जी माझा अपार द्रव्य असे, मला देव होईल का? भगवंत म्हणाले, देव पुत्र संपत्ती नोहे, कळत्र संपत्ती नोहे, विद्या संपत्ती नोहे, द्रव्य संपत्ती नोहे, कुठल्याच संपत्तीनं देव होत नाही म्हणले. मग देव कशानं होतो? देव होतो चिंतने, मनने, कीर्तने, निधिध्यासने, अंतर्गाम्य की गा. त्याला प्राप्त करण्याचं साधन वेगळंच आहे म्हणले. देव पैशानं होत नाही, श्रीमंतीनं देव होत नाही. कन्या वाढल्या. बरं मग त्या कन्या आता पळायला लागल्या. इकडून पळ, तिकडून पळ, तिकडून पळ, तिकडून पळ. भगवंताने इकडून उचलायचं,
इकून उचलले कन्या इकडे पडायच्या, भगवंताने इकून उचलायचं, इकडे कन्या आले की इकून उचलायचं, पुढून कन्या चालले की पुढून उचलायचं. ते बघायला लागला उद्धव देव. म्हणले देवा काय चाललंय तुमचं? अहो म्हणले तुमच्याकडे सहस्त्रबाहूचं बळ आहे, शत्रूला नामोहराम करणारे तुम्ही, इथं काय व्हायलंय तुमचं? इथं तुमची मात्रा काऊन चालणं? देव म्हणले इथं फक्त मी आहे, भक्तापुढे मी असतो, भक्तापुढे माझं विज्ञान सामर्थ्य काम करत नाही, मी करू देत नाही. हे सरळ गणित आहे. त्याच्यामुळं भक्तापुढे मी बालकासारखा होऊन जातो, हा त्याचा अर्थ. किती कमाल आहे. आणि त्या भगवंतानं त्याच्या त्या कन्या खाल्ल्या. आपण म्हणत असतो ना, विदुराच्या कन्या गोड केल्या, सुदामाचे पोहे गोड केले, बाईसाचा पाणी भात गोड केला, तशी माझी चटणी भाकरी गोड करा. प्रार्थना करतो ना, प्रार्थना करताना देवाला खरंच मला सांगा, विदुरासारखा भाव आहे का आपला? मग विदुराच्या कन्या गोड केल्या, तशी माझी चटणी भाकर गोड करा, सुदामाचे पोहे जसे गोड केले तशी माझी चटणी. धमकी द्यायला काय देवाला? भाव तसा असेल तर स्वीकार करेल ना, त्याच्यासारखं करा. म्हणजे काय? बाईसाचा पाणी भात जसा गोड केला तशी माझी चटणी भाकर. बाईसाची पात्रता कुठं, आपली कुठं? नाही आहे की नाही? गंगा तीराला जेव्हा बाईसाच्या मठामध्ये भगवंत जातात तेव्हा ते पाणी भात स्वीकारतात. पाय पुसण्यावर बसलेले भगवंत. नागंबिके तुझ्या घराला घर आले, नागंबिके तुझ्या घराला माहेर घर पाय पुसण्यावरी ते धवा ब्रह्मकमळ फुलले गे माये, ब्रह्मकमळ फुलले गे माये, ब्रह्मकमळ फुलले. काय म्हणावे नसीबतीचे पुसत पुसत आले, न पुसणाऱ्या त्रिदोषाचे क्षणात पुसूनी गेले. काय चमत्कार आहे मला सांगा तुम्ही. तसा आपला भाव आहे का? आपल्याला तयारी करायची, माय बाप तयारी करायची. खूप कमी पडतोत आपण भक्तीसाठी, आपण खूप कमी पडतोत. तुम्हाला सांगतो, संत केशराज व्यास देवाला प्रार्थना करतात. मूर्तीप्रकाशामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. भगवंता तुला मी विनंती करतो बाबा, माझ्या हृदयामध्ये तू येऊ नकोस. कारण माझं हृदय जे आहे ना, कर्म करून कठीण झालेलं आहे. ते माझं अंतःकरण इतकं कठीण झालंय. तुझे श्रीचरण कोमल, ते अगदी नरम आहेत, कोमल आहेत. त्या श्रीचरणाला माझं हृदय खुपेल, टोचेल. येऊ नको भगवंता, मला माझं हृदय बनवू दे. मला अनुतापाच्या अश्रूच्या सडा टाकू दे तुझ्या स्वागतासाठी. माझ्या हाडाची रंगवळी तुझ्यासाठी काढू दे प्रभू. मग माझ्या हृदयात येऊ नकोस रे बाबा, माझी तयारी व्हायची आहे. येऊ नकोस. तू आल्यानंतर तुला कुठं बसवू मी, कुठं बसवू? सगळं शरीर माझं घाण आहे. बसण्यासाठी एक जागा पवित्र होती हृदय, तिथं सुद्धा दुष्कर्माने खराब करून टाकलं. येऊ नकोस. मला स्वतःची तयारी करू दे. मला सांग, आपल्याला स्वतःला तयार व्हायचंय, अजून खूप तयार व्हायचंय, खूप तयार व्हायचंय. ते तयारी करत असताना आपल्याला
तसा भाव विदुरासारखा, द्रौपदीसारखा, अर्जुनासारखा, बाईसासारखा, सुदाम्यासारखा त्या पंक्तीला जाण्यासाठी किती जन्म लागतील सांगता येत नाही मायबापू, नाही सांगता येत. शिष्टाई फसली आणि युद्ध उभं झालं. 18 दिवस 18 क्षौणी सैन्य झुंजलेलं आहे. भगवान गोपाल कृष्ण 7 अक्षौणी सैन्य ज्या बाजूला आहे पांडवांच्या, त्या बाजूला भगवंत. 11 अक्षौणी सैन्य कौरवांकडे. तुंबळ युद्ध झालं. हे युद्ध म्हणजे धर्म आणि अधर्माचं युद्ध होतं. हे युद्ध म्हणजे धर्माच्या स्थापनेचं युद्ध होतं. हे युद्ध म्हणजे माणसाचं माणूसपण जागृत ठेवण्याचं युद्ध होतं. हे युद्ध म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाची, तिच्या शीलाची, तिच्या सत्वाची रक्षण करण्याचं युद्ध होतं. 40 लाख लोकांची कत्तल या महाभारताच्या युद्धामध्ये झाली. 40 लाख लोक मरण पावले. एक एक योद्धे धारातीर्थी पडत गेले. भगवान गोपाल कृष्णाने जय अगोदरच मिळवून दिलेला आहे. मी म्हणत नाही, संजय सांगतो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूतिर ध्रुवाणे तिरमतिर्मम. धृतराष्ट्राला समजून सांगतो, अरे बाबा विजय कोणाचा आहे मी आत्ता सांगतो म्हणले समजून. जिकडे योगेश्वर गोपाल कृष्ण आहे, जिकडे धनुर्धारी पार्थ आहे, तिकडेच विजयश्री आहे. विजयश्री त्यालाच माळ घालेल, त्याचाच विजय होणार. हे मी आत्ता सांगतो असं म्हणतात संजय. 18 दिवस युद्ध झालं. या 18 दिवसाच्या युद्धामध्ये रणांगणावर भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला दुःखापासून, मोहापासून परावृत्त करण्यासाठी श्रीमद भगवद्गीता नावाचं तत्वज्ञान, अमृतमय तत्वज्ञान त्याला निरूपण केलं. एक एक श्लोक म्हणजे एक एक ग्रंथ आहे. एक एक श्लोक म्हणजे आपल्या आत्म्याचा आरसा आहे. एक एक श्लोक म्हणजे अध्यात्माचं रसायन आहे. असं महान तत्वज्ञान या पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आलं भगवान गोपाल कृष्णाच्या श्रीमुखातून. युद्ध संपलं. कुणीच ठेवले नाही भगवंताने. सगळे मरण पावले. द्रौपदीचे पुत्र सुद्धा मरण पावले. बघा तुम्ही कोण वाचलंय सांगा बरं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य जे युद्धाच्या बाजूला होते तेच थांबलेत. बाकी सगळे मरण पावले. कर्ण, अश्वत्थाम्याची तशी अवस्था झाली. फक्त 5 पांडव वाचलेले आहेत. का वाचले माहिती आहे? ते भगवंताचे भक्त आहेत. इथे भगवंताने युद्धामध्ये अहंकार ज्याच्यामध्ये असेल ते टोटल संपवलेले आहेत. एकही ठेवला नाही आहे. एकही ठेवला नाही. परीक्षिती वाचला. कसा वाचला नाही का? उत्तरेच्या गर्भामध्ये तो होता, तिथे मरण पावला आणि भगवत कृपेने दुसरा परीक्षिती आलेला आहे. जणू परिष्कृत झालेला परीक्षिती तो जन्माला आलेला आहे. कोणीच राहिलेलं नाही. चट संपवून टाकले. चट. कारण भगवंताला माहित होतं की धर्माच्या नावाखाली अहंकार उभा झालेला आहे. धर्माचं नाव पुढे करून अहंकारच जिकडे तिकडे डोलावतो आहे. धर्माच्या नावाखाली लोकांना लुबाडल्या जाते, यज्ञ केल्या जातात, यज्ञामध्ये हिंसा केल्या जाते, महावीरांचे अंगठे घेतल्या जातात, महावीरांना संपवल्या जातं, सत्वशील लोकांना त्रास दिला जातो. भगवंताने बघितलं आणि म्हणून त्यामुळे सगळे सगळे जेवढे अहम होते, अहम ते सगळे युद्धामध्ये आले आणि तेवढे अहम सगळे नष्ट केलेले आहेत. 40 लाख लोकांची कत्तल झाली. महाभारताचं युद्ध संपलं
आणि भगवंत पांडवांना सांगतात की तुम्ही आता निघा, तुम्ही आता हिमालयाकडे जा, तुम्ही संन्यस्त व्हा, सगळं सोडून द्यायला. हे सगळं दुःख सहन न होऊन धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती वनामध्ये निघून गेलेले आहेत. कुंती जी आहे ती भगवंत विजय केले असा निरोप तिला कळला आणि तिने प्राण सोडला. भगवंताच्या अष्टपट्टराण्या भगवंत निजधामाला गेले असं त्यांना कळलं, त्यांनी प्राण सोडलेले आहेत. सर्वांनी प्राण सोडले, कुणीच नाही पाठीमागे. युधिष्ठिर राज्याची स्थापना करण्यासाठी पाठीमागे आहे. हस्तिनापूरचं राज्य आणि द्वारकेचं राज्य, हे दोन राज्य याची जबाबदारी देण्याची वज्रनाभा आणि परीक्षिती यांना राज्यपदी पैसून पाठीमागून पाची पांडवाच्या म्हणजे चारी पांडव गेले, पुढे द्रौपदी गेली आणि पाठीमागून धर्मराज गेले. कल्पना आहे तुम्हाला, लीळा चरित्रात फार सुंदर वर्णन आहे. पाठीमागून धर्मराज चालले तर जात असताना धर्मराज 7 दिवस कलियुगामध्ये होते असं सांगतात. किती दिवस? 7 दिवस. कलियुगाचं अन्न पाणी घेतलं नाही, फक्त वारं म्हणजे ऑक्सिजन. देवानं सांगितलं तुम्ही जा, याची चिंता करू नका राज्याची, पण ऐकलं नाही त्यांनी आणि पाठीमागं राहिले. त्याच्यामुळे त्यांना दोष घडलेला आहे. तो यमांनी अडवलं, म्हणले चला इकडून जायचं आपल्याला. अहो म्हणले तिकडून कशाला? म्हणजे नरकाचं दर्शन. कसं काय नरक बघून तर जा. तुम्ही नरकात जाणार नाही, तुमची नरकात जाण्याची लायकी नाही, पात्रता नाही. तुम्ही मोक्षाकडे कर्मा म्हणजे परमेश्वराकडे जाणारे भक्त आहात म्हटले तुम्ही, परंतु तरी तुम्हाला नरकाचं दर्शन तुम्हाला करवायचंय. म्हणले का? मी काय केलं? अहो म्हणले तुम्ही कलियुगामध्ये राहिलात, कलियुगाचं. अहो म्हणले मी अन्न पाणी ग्रहण केलं नाही कलियुगाचं, पण म्हणले वारं तर घुसलं ना तुमच्या नाकात. ऑक्सिजन तर घेतला की नाही? हा म्हणले ती गोष्ट खरी आहे. म्हणले मग चला इकडून. नरकाचं दर्शन घडवलं. आपली काय अवस्था असेल विचार करा. आपण तर कलियुगामध्ये जन्माला आलो आणि कलियुगातलं अन्न पाणी खाल्लं, काय अवस्था होणार आहे? आपली भगवंत सोडवणूक केली तरच होणार आहे, नाही तर मुश्किल आहे. हे का? भगवंतानी तेच संपवले का? जेव्हा गांधारीच्या समोर भगवंत गेलेले आहेत, गांधारीला भगवंताचा खूप राग आला. साहजिकच आहे, जिचे 100 पुत्र मरण पावले आणि ते केवळ कृष्णाने युद्ध थांबवलं असतं तर माझे पुत्र जिवंत राहिले असते असं तिला वाटतं. कृष्णाला म्हणाली, कन्हैया कृष्णा मधुसूदना, तुझ्यामुळे सगळे घडलं. जा, माझा तुला श्राप आहे, तू सुद्धा निर्वंश मरशील. 56 कोटी यादव आहेत, तुला सुद्धा ते दुःख होईल. तिला काय माहितीये हा दुःखापासून किती अलिप्त आहे तो. 56 कोटी यादव झुंजू झुंजू मरण पावले. देवानं सांगितलं, अरे मद्यपान नका करागा, मद्यपान नका करागा, असं करू नका. ऐकायला तयार नाही, मेले काही. देव मला ऐकत नाही काटते. भगवंत तिथून निघाले द्वारकेमधून, दूर जाऊन बसले 250 किलोमीटर. बलराम दादा आले, म्हणले अरे कन्हैया इथे बसलास? अहो म्हणले दादा समजून सांगा, काटते दारू प्यायला लागले, काही करायला लागले. बघा बा म्हणले ऐकत असेल तुमचं. तो गेले बलराम दादा. अरे पोर हो, अरे दारू पिऊ नका, मद्यपान करू नका, असं चांगलं नाही आहे. आता ते दारू पिऊन मस्तवाल झालेले, ते म्हणले एक खेडगं गेलं आणि दुसरं थेरडं आलं म्हणे. आता खेडगन थेडगं म्हणलेलं आवडलं नाही बलराम दादाला. मला म्हातारं म्हणता, कन्हैयाला म्हातारं म्हणता. नांगर घेतला, आशे धरून वडले आणि मुसळानं ठेसले, राहिलेले सगळे मारून टाकले. गेले भगवंताकडं. भगवंत प्रभास क्षेत्री बसलेले आहेत.
दादा काय झालं सांगितलं समजून. अरे मला सगळे काट्टे असे करत होते, जे काही नाही ठेवलं म्हणले. अरे म्हणजे तुम्हाला समजून सांगायला पाठवलं होतं. समजून सांगायला पाठवलं नव्हतं, राहिले सोयले सगळे ठेसायला पाठवलं होतं. देवाची युक्ती कुणाला माहित नाही, देवाची कुलुप्ती कुणाला माहित नाही. सोबत कोण आहे माहिती आहे? फक्त विदुर देव आहे. आणि विदुराला सांगितलं, विदुरा तुम्ही जा म्हणले, बाकीची व्यवस्था. देवा मी तुमच्यापासून कसं जाऊ आता? मी तुम्हाला सोडून नाही, भक्त भगवंताला सोडून जाऊ शकत नाही. एकटे फक्त विदुरदेव हे उद्धवदेव सोबत आहेत, फक्त उद्धवदेव. बाकीच्या सगळ्यांची विल्हेवाट लागलेली आहे आणि भगवंताला त्यांना दूर करायचं आहे. कारण आता काम संपलेलं आहे, अवतार कार्य संपलं. देवता आल्या, देवतांनी हात जोडले, प्रभू तुम्ही गेल्याशिवाय आम्हाला कलियुग लावता येत नाही ना, तुम्ही जा, तुमचं कार्य संपलेलं आहे, अवतार कार्य संपलं प्रभू. भगवंत म्हणाले ठीक आहे. वृक्षाला टेकून सर्वज्ञ गोपाल कृष्ण भगवंत बसलेले आहे. आपला एक श्रीचरण मांडीवरती ठेवलेला आहे. आणि काही कोणते जीव राहिले असतील, त्या जीवाचं चिंतन चालू आहे की यांना लवकर घेऊन जायचं आहे, कारण आता संपवायचं आहे ना. व्याध आला, व्याधाला दिसते दूर. त्याने दुरून बघितलं, भगवंताचं श्रीचरणाचं जे नख आहे ते चमकते दुरून, हरणाच्या डोळ्यासारखं. दुरून बघितलं त्याने, तिरकामटा काढला, त्याच्यावर बाण जोडला, प्रत्यंचा ओढली, सुसू करत बाण सुटला आणि भगवंताच्या श्रीचरणाच्या त्या अंगठ्यामध्ये येऊन तो घुसला. त्याला वाटलं हरिण पडलं, जवळ आला धावत, बघितलं द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण धावत पळत आला, श्रीचरण पकडले. प्रभू काय घडलं माझ्या हातून? भगवंत म्हणतात, नाभी नाभी भिवू नकोस. अरे आम्हालाच आता जायचं आहे, तुझा हा बाण मला काय करणार आहे? परंतु आम्हीच जाणार आहोत. भगवान गोपाल कृष्णाने आपला पुरत्याग कसा केला याचं वर्णन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अत्यंत सुंदर पद्धतीने करतात. कर्पूर कजलिकावत श्रीकृष्ण चक्रवर्ती पुरत्यागू केला. हातावर असा कापूर ठेवावा आणि हवेनं तो कापूर आपोआप ओढून जावा, काजळी न पडता गायब व्हावा, असा तो देह आपोआप वातावरणामध्ये विरून गेला. आणि या धरतीवरती अवतरित झालेलं एक महान असं परमतत्वामध्ये विलीन झालं, देऊन गेलं. ते आपल्याला श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवत गीता हे अमोल वचन आपल्याला देऊन गेली. ते आपण जपावेत, त्याचं नित्य पठन करावं, त्याचं चिंतन करावं, भगवंताची भक्ती करावी, विदुराचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये आणावा, सुदामाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये आणावा, कुंतीचा भाव, द्रौपदीचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये, बाईसाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. एकाच गोष्टीची मागणी करावी जी संत केशवराज व्यासाने केली. ऐ संसारिणां सौख्यपदं ददासि वियोगिनां योगगतिं तथैव अनन्यभाजां स्वरतिं ददासि मे देहि दास्यं
परलाभरूपम. हे भगवंता, संसारी लोकांना सुख देतोस. संसारिणाम सौख्य पदम ददासी, वियोगिनाम योगगतिम तथैव. ज्यांना वियोग दिलास तू त्यांना तुझा योग देतोस, भेट घडवून देतोस. अनन्य भाजाम स्वरतिम ददासी. जे अनन्य भावानं तुझी भक्ती करतात त्याला स्वतःची अनुभूती रती देतोस. मला हे काहीच नको, नकोय मला मोक्ष पण नको तुझा. काय मागतात संत केशवराज व्यास? मे देहि दास्यम परलाभरूपम. मला तुझं सन्निधान दे आणि सन्निधानामध्ये तुझं दास्य दे देवा. दुसरं काही देऊ नकोस. त्या भगवंताचं दास्य करण्याची मागणी आपण करावी. देवाची प्रार्थना करावी. दररोज देवाचं नामचिंतन करावं, कारण तेच आपल्याला तारक आहे. संत कबीरदासानं वर्णन केलेलं आहे, कलिमे जीवन अल्प है करिये बेगी संहार. जप तप साधन नाही चलता केवल नाम उद्धार. नामच उद्धारक आहे कलियुगामध्ये. दुसरं कशाने आपला उद्धार होणार नाही. म्हणून भगवंताचं अखंड नामचिंतन करत राहू, त्याला विसरू नये आपण. आणि त्याला प्रार्थना करावी, देवा क्षणभरही मला विसर न पडावा तुझ्या नामाचा. हेच दान दे गा देवा, देवा हेच दान दे गा देवा, देवा हेच दान दे गा देवा. तुझा विसर ना व्हावा, तुझा विसर तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी. हिची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती संपदा, संत संग देई सदा. मुक्ती मिळाली म्हणजे तुझ्या स्वरूपामध्ये विलीन होईल, ही गोष्ट खरी आहे. पण तुझं दास्य मला भेटणार नाही. म्हणून संत केशवराज व्यास म्हणतात, मे देहि दास्यम परलाभरूपम. जे श्रेष्ठ असा लाभ आहे दास्यामध्ये तो कशात नाही आहे. 6 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथन करण्याचा प्रयत्न केला. खूप लीळा राहिलेल्या आहेत, खूप राहिले. खूप काही सांगायचं राहून गेलं, बरंच राहतं सांगायचं. 6 दिवसामध्ये किती सांगणार. तरीही तुम्ही जीवाचे कान करून ऐकलेलं साठवून ठेवा. त्याचं चिंतन करा, निधिध्यासन करा, मनन करा, भगवंताचं स्मरण करा. देवाला विसरू नका, संतांची आवडी धरा.
शक्य तितकं आपल्याच्यानं होईल यथाशक्ती ते दान करा. अन्नदान. आलेला साधू आपल्या दारामध्ये भुके जाता कामा नये. जेवढं होईल तेवढं आपल्याच्यानं ते करावं. कारण संसारिकासाठी तोच धर्म आहे आपल्याकडे, दुसरं काही नाही आपल्याकडे. दिवसभर आपण कामं करत असतो, भगवंताची आठवण आपल्याला कदाचित येत नाही, पण काम करताना तुमचं काम चालू द्या आणि आमच्या देवाचं नाम मुखात असू द्या. हे काम करता करता नाम जर असेल तर तुमचं भगवंताचं धाम जास्त दूर नाही आहे, जवळ आहे. आणि म्हणून भगवंताच्या धामाला जर पोहोचायचं असेल तर परब्रह्म परमेश्वराचं नामचिंतन अत्यंत महत्त्वाचं. या ठिकाणी आदरणीय पूजनीय दिवाकर बाबाजी यांनी मला इथे बोलवलं, सेवेची संधी दिली. माझ्याकडून भागवत कथन करून घेतलं, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. यासाठी आभार मानतो कारण भागवत कथनाचं भाग्य मला लाभलं. त्यांचे सहकारी दीपकराज दादा आणि आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता भगिनी, ग्रामवासीय मंडळी, आंधळी ग्रामवासीय, परकंदी असेल, आसपासचे 2-4 गाव, मला गावांचे नावं माहीत नाही आहेत. वाघोद्याहून आलेली मंडळी, तिकडून मध्य प्रदेशातून आलेली मंडळी, दहिवडीची मंडळी, इकडून महाबळेश्वर वगैरे सगळ्यांनी इकून तिकून, नाशिक वगैरे, पुणे, इकून तिकून सगळी मंडळी आली आणि त्यांनी हा जगन्नाथाचा रथ ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाने भगवान गोपालकृष्णाने जसा गोवर्धन पर्वत उचलला आणि त्या पर्वताला सर्व सौंगड्याने काठ्या लावल्या, तसे पर्वत या 2 साधू माणसांनी हा भागवताचा पर्वत उचलला आणि आपण त्याला काठ्या लावून का होत नाही, पण तो उचलण्याचा, पेलण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. झालेली सेवा भगवान गोपालकृष्ण चरणी, दत्तप्रभू चरणी समर्पित करतो. आपण सर्व मातृतुल्य, पितृतुल्य, सर्व संत मंडळी, सर्व तपस्विनी मंडळी, ईश्वराधिष्ठित अधिकरण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि विशेष करून 3-4 दिवस सरांनी इथे सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचलन केलं, प्रवचनही केलं आणि सगळी सेवा सरांनी केली. सर 2 दिवस नव्हते, आम्हाला हुरहुर लागली. सरांचा रात्री फोन आला, बाबा, आणि आम्ही बसलेलो. बाबा म्हटले, अहो या ना मग. ते म्हटले, मला खरंच करमून नाही राहिलं. आणि अक्षरशः सर पुन्हा आले. हा वेद आहे, भगवंताच्या कथेचा वेद. त्या वेदानं त्यांना इथे खेचून आणलेलं आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी बोलताना काही अधिक्षेप झाला असेल, माझ्याकडून काही अपशब्द निघाले असतील तर आपण उदार अंतकरणानं मला क्षमा करावी, कारण आपण मातृतुल्य पितृतुल्य आहात. सर्वांची मी क्षमा मागतो.